दोघं पाठवलेत पेपर लिहून आणि बाकीच्यानं काही रिप्लाय दिले नाहीत. ठीक आहे, तर अतिशय सोपा असा पेपर होता उष्णता या चॅप्टरवरती. आता आपण जो पाठ भाग 2चा चालू केलेला आहे. कोणता आपला भाग 2चा 6वा चॅप्टर प्राण्यांचे वर्गीकरण. याच्यामध्ये जे आहे सर्वप्रथम आपण हा चार्ट जो आहे अतिशय महत्वाचा बघा. हे पारंपरिक पद्धतीचा झालं चार्ट. हा चार्ट काय केलं आहे, ही जी प्राणी सृष्टी आहे तिचं वर्गीकरण 2 उपसृष्ट्यामध्ये म्हणजे 2 विभागामध्ये क्लासिफाय केलेलं आहे. तर त्याची पहिली जी उपसृष्टी आहे असमपृष्ठरज्जू. मग असमपृष्ठरज्जू म्हणजे काय, तर ज्यांच्या पाठीचा जो कणा आहे, जो आता एम्ब्रियो जर बघितलं आपण त्याच्या एक रेड कलरचं स्ट्रक्चर दिसतंय बघा आतमध्ये एम्ब्रियो मध्ये भ्रूणामध्ये. ते जे असणार आहे त्याला काय म्हणतो आपण, जे नाही ज्याच्यामध्ये त्याला असमपृष्ठरज्जू, आणि ज्याच्यामध्ये आहे त्याला समपृष्ठरज्जू. आणि असमपृष्ठरज्जू मध्ये जे आहे जे स्पायनल कॉर्ड आहे पाठीचा कणा, तो काय असणार आहे, त्याचे वैशिष्ट्य दिले आहे बघा खाली, समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू. सर्वप्रथम हे वर्गीकरण माहिती आहे तुम्हाला, पण त्याच्या अगोदर हे त्याचे वैशिष्ट्य काय करतो आपण. आता या सजीव सृष्टीवर अबाउट 7 मिलियन स्पेशीज आहेत. 70 लाख, मिलियन म्हणजे काय 10 लक्ष राहते, मग 7 दशलक्ष म्हणजे काय 70 लक्ष एवढ्या साऱ्या स्पेशीज येतात. मग मला जर एकाचा जर अभ्यास करायचं म्हणलं तर मला किती जन्म घ्यावे लागतील तेव्हा ते त्याचं वर्गीकरण होणार किंवा त्याचा अभ्यास होणार आहे. म्हणून मी काय केलंय, पक्षी जर घेतली कन्सिडर केलं, एवस पक्षी जे एक प्रजाती त्याच्यामधली सृष्टी किंगडम जर पक्ष्याची घेतली तर मग काय त्याचे जे कॉमन फॅक्टर आहेत, अंडी देणारे आहेत, त्यांना विंग्ज आहेत, पंख आहेत, परत काय 2 पाय आहेत, चोच आहे, म्हणजे कॉमन फॅक्टर. मग जेवढे काही पक्षी आहेत कमी अधिक प्रमाणामध्ये एकसारखंच वागतायत, मग तो गट केला पक्ष्यांचा एक. अशा पद्धतीनं ते शक्य आहे वर्गीकरण करणं. नाहीतर एकाचा जर अभ्यास करायचा म्हणलं तर मला 2-4 जन्म घ्यावे लागतील तरी ते शक्यच नाही. अवघड तर विषयच येत नाही, अवघडचा शक्यच नाही, डिफिकल्ट तर नाहीच, पॉसिबलच नाही. आलं का लक्षामध्ये, ते शक्यच नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याचे कॉमन फॅक्टर. आता इथं काय केलंय, 2च गट पाडले सुरुवातीला. कशा कशामध्ये, एक पाडलं असमपृष्ठरज्जू, मग त्याच्यामध्ये हा पृष्ठरज्जू जे अवयव आहे नोटोकॉर्ड म्हणतो आपण, पाठीचा कणा नावाचा आधारक नसतो म्हणलाय. म्हणजे काय, अपुष्प वनस्पती झालं की नसणे, अदिश राशी, दिशाची गरज नसणे, अदिश, अपुष्प, असंगत, संगत नसलेलं, असंगत वेगळं वागणं. तर हे जे आहे शरीरामध्ये पृष्ठरज्जू नसतो, मग सगळे चाली त्यांच्यामध्ये ज्यांच्या शरीरामध्ये हे जो नोटोकॉर्ड आहे ते ऍबसेंट राहणार आहे. परत दुसरा मुद्दा काय केलाय, ग्रसनीमध्ये कल्लाविदारे नसतात म्हणलंय. म्हणजे हे जे प्राणी आहेत ते श्वसन वगैरे काय, आता बाकीचे जे आहेत नाक असल, फुफ्फुस असतील त्याच्याद्वारे श्वसन करतात, पण हे जे प्राणी आहेत यांना कल्ले नाहीत, श्वसनलिका नाहीत. एक कॉमन फॅक्टर घेतला त्यानं. पुढे सांगितलेलं आहे चेतारज्जू नर्व कॉर्ड असेल तर युग्मांगी. आता बघा असं समजेल तुम्हाला, काय करतोय आपण, एक काय घेतलेला आहे याच्यामध्ये जे आहे एक कीटक घेतलेला आहे. असे बरेचसे कीटक माहिती आहेत. सपोज प्लॅनेरिया, आता एखादी कीटक आहे अशा पद्धतीचा, तर त्याला काय असतंय, अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर असते बघा. म्हणजे हे जे नर्व कॉर्ड आहेत, स्पायनल कॉर्ड पाठीच्या कणाचं, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं त्याचं, त्या कीटकाचं वगैरे. हे जे काय असतंय, मे बी कदाचित असलं तर काय असणार ते युग्मांगी, पेअर्ड असणार, 2च्या जोडीमध्ये 2 आहेत त्याला स्पायनल कॉर्ड, आणि ते जे आहे दिसायला लागले का नाही, हे बघा शरीरामध्ये चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी. युग्मांगी म्हणजे काय, पेअर्ड, युग्मक.
जोडीने असतात. हे बघा अशा पद्धतीची जोडी असणार आहे त्याच्या, आणि ते स्पायनल कॉर्ड मध्येच कन्वर्टन झालेलं त्याच्या. मग कीटक छोटे छोटे. परत काय भरीव आहे म्हणते. आपलं जे स्पायनल कॉर्ड आहे समपृष्ठरज्जूचं मानवाचं, जे आतमधून हॉलो आहे. हॉलो म्हणजे काय, पोकळा बांबू सारखा आहे. आणि ह्यांचं जे आहे पूर्ण भरलेलं आहे, असं गच्चा सॉलिड आहे, सॉलिड स्टेट मध्ये दिसते का. आणि शरीराच्या अधर बाजूस आहे वेंट्रल साइड. आता ही आपली वेंट्रल साइड म्हणजे काय, वरची बाजू. हा, ही झाली हाताची वरची बाजू, आणि ही झाली डॉर्सल बाजू म्हणजे अधर बाजू. अधर बाजूस म्हणजे वरच्या बाजूस आहे. पाठीच्या वरच्या बाजूस राहणार का नाही, हे पाठीची बाजू, त्याच्या वरच्या बाजूला त्याचं जे स्पायनल कॉर्ड आहे, भरीव आहे, युग्मांगी आहे, पेरड आहे. एक राहत नाही त्यांना. आपल्याला कसं असतं, अशा पद्धतीचं पाठीच्या आतमध्ये जे मानेच्या वरती असं एकच असते बघा, एक स्पायनल कॉर्ड डायरेक्ट असं स्ट्रक्चर पूर्ण असं असं असं. पण यांना जे दोन दोन आहेत, युग्मांगी आहेत, भरीव आहेत. आपले हॉल आहेत, बांबू सारखे आपले, मधून पोकळ आहेत. पण यांचं जे भरीव आहे, सॉलिड आहे, युग्मांगी आहे. परत हे जे असमपृष्ठरज्जू आहेत, हृदय असेल तर शरीराच्या पृष्ठबाजूस पाठीमागल्या बाजूला. आता हा कीटक आहे एक कॉक्रोच वगैरे, हा कॉक्रोच पकडला आपण. याचं जे हृदय आहे इथल्या बाजूला राहते, पाठीमागल्या बाजूला. आपलं जे हृदय आहे समोरच्या बाजूला मध्यभागी किंवा इथं असणार आहे का नाही आपलं हृदय. आपलं हृदय या बाजूला असणार, पण ह्याचं जे पाठीमागल्या बाजूला असतं, आणि डॉर्सल साईडला आपलं जे आहे पुढल्या बाजूला असतंय समोरच्या बाजूस. पण यांचं जे डॉर्सल साईडला आणि पृष्ठ बाजू पाठीमागल्या बाजूला असतं, आपलं आत पुढच्या बाजूला असणार आहे. या पद्धतीचा फरक आहे. ज्यावेळा डिफरन्शिएट बिटवीन समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू, ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स, त्याच्यामधला फरक स्पष्ट करा. त्याचा एक मुद्दा घ्यायचं, याचा एक मुद्दा घ्यायचा. आपण काय करूया, डिफरन्शिएटच देऊया. एक वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. फरक स्पष्ट करा. समपृष्ठरज्जू प्राणी, असमपृष्ठरज्जू प्राणी लिहा, वही काढा. आपण दोन्ही पॉइंट देऊया ऍट अ टाइम. असा एक तक्ता बनवा. ऑनलाईनची मंडळी चालू करा लिहायला. इकडं करा असमपृष्ठरज्जू, असमपृष्ठरज्जू प्राणी, आणि इकडं करा समपृष्ठ रज्जू प्राणी. पहिला पॉइंट त्याच्यामध्ये करा असम. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नॉट कॉर्ड नावाचा आधारक ऍबसेंट असतो. सपोर्ट जो असतो का तो नसतोच म्हणलेला आहे. लिहा शरीरामध्ये पृष्ठरज्जू. मी फक्त एक शॉर्ट मध्ये लिहायला लागलोय, पृष्ठरज्जू नसतो. तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचं रे, उगा नसता शॉर्ट शॉर्ट लिहत चाल, मार्क भेटत नाहीत. पूर्ण वाक्यामध्ये लिहा. मराठीमध्ये किती लिहू शकताय तुम्ही. इकडे काय असेल, पृष्ठरज्जू असतो या बाजूला. पृष्ठरज्जू असतो. इकडे पृष्ठरज्जू, असमपृष्ठरज्जू मध्ये पृष्ठरज्जू नावाचा जो अवयव आहे ऍबसेंट आहे. समपृष्ठरज्जू मध्ये तो प्रेझेंट आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा जो आहे, यांच्यामध्ये जे आहेत, इकडे जे आहेत ग्रसनीमध्ये कल्लाविदारे म्हणजे श्वसनाचे जे अवयव आहेत इकडं ऍबसेंट आहेत. श्वसन संस्था, श्वसन संस्था जे आहे इकडं हेच दिले, ह्याच जे वाक्य आहे आपण करून दिले शॉर्ट मध्ये. श्वसन संस्था नसते, विशिष्ट अशी श्वसन असं लिहा त्याच्यामध्ये. असमपृष्ठरज्जू मध्ये विशिष्ट प्रकारची श्वसन संस्था नसते. उदाहरणार्थ नाक, कल्ले, येते का लक्षामध्ये. श्वसन संस्था नसते. इकडे काय येणार आहे, असते श्वसन संस्था, विशिष्ट प्रकारची श्वसन संस्था असते. उदाहरणार्थ नाक, कल्ले, फुफ्फुस. श्वसन संस्था आपली रिस्पायरेटरी ट्रॅक तो असतो इकडे. लिहिताय का व्यवस्थित, दिसायला लागले का सगळ्यांना. नेटवर्कचा इश्यू, पाऊस भरपूर झाल्यामुळं श्रावण आलं नाही बघा आज पावसामुळं. पाणी बघायला गेलं वाटतं. प्रणिता,
बरेच जण ऍबसेंट आहेत. सृष्टी, समृद्धी. ठीक आहे, आपण फरक स्पष्ट. तिसरा जो मुद्दा याच्यामध्ये, चेतारज्जू असेल तो एकतर राहतच नाही, असला तर तो कसा आहे, युग्मांगी आहे, पेअर्ड आहे, जोडमध्ये आहे. आणि कसा आहे, भरीव आहे, शरीराच्या अधर बाजूस व्हेंट्रल साइडला आहे. आता इथं काय म्हणायचे आहे, इकडे सांगायचे आहे 3 नंबर मध्ये, हा पॉइंट आपला 3 नंबरचा. चेतारज्जू नसतोच किंवा असेल तर, काही जणांमध्ये नसतोच बरं का, चेतारज्जू नसतो असं लिहा. आणि असेल तर मे बी, कदाचित असेल तर तो कसा आहे, असल्यानंतरची पॉसिबिलिटी आहे बरं काय, अगोदर नसतोच म्हणून लिहायचे. आणि पुढे काय लिहायचे आहे, असेल तर तो युग्मांगी, म्हणजे जुडलेला एका डबल मध्ये. परत भरीव व शरीराच्या अधर बाजूस, शरीराच्या अधर व्हेंट्रल साइडला असतो, शरीराच्या अधर बाजूस असतो, असं पूर्ण लिहा तुम्ही. इकडे काय लिहिचाल 3 नंबर मध्ये, इकडे श्वसन संस्था विशिष्ट प्रकारची असते. हा, परत 3 नंबर इकडे काय लिहिचाल, चेतारज्जू असतात, कसे असतात, सेपरेट सेपरेट. हा, म्हणजे काय, विभक्त, वेगवेगळे चेतारज्जू. परत काय, ते कशात, इकडे भरीव आहेत, तिकडे पोकळ आहेत, आणि इकडे व्हेंट्रल साइडला आहेत, तिकडे डॉर्सल साइडला आहेत. हा, पृष्ठ बाजूला लिहा. श्वसन संस्था असते, चेतारज्जू असतात, आणि कसे असतात ते, सेपरेट, विभक्त, वेगवेगळे विभक्त. परत पोकळ, इकडे भरीव आहेत, तिकडे पोकळ आहेत. परत शरीराच्या उधर बाजूस, पुढच्या बाजूला, शरीराच्या उधर बाजू, डॉर्सल आणि व्हेंट्रल, व्हेंट्रल साइडला असतात, इकडे डॉर्सल. आलं का लक्षामध्ये, हा फरक स्पष्ट. परत हृदय असेल तर इकडे काय म्हणते, 4 नंबरचा पॉइंट, हृदय असेल तर कुठं आहे, पृष्ठ बाजूला. हृदय कुठं असतंय, पुढच्या बाजूला. हृदय असेल तर शरीराच्या पृष्ठ बाजूस. आणि इकडे जे आहे, हृदय असेल तर वरच्या बाजूस असणारा अधर बाजूला. इकडं हृदय कसा आहे, हृदय पुढील बाजूस, इकडं पृष्ठ बाजूस, इकडं अधर बाजूस, समोरल्या बाजूला असणार आहे, इकडे पाठीमागल्या. अशी छोटी छोटी पॉइंट लिहायच्यात. फरक स्पष्ट करा, 2 मार्काला प्रश्न आहे. हा, चला ठीक आहे, कोणाला फोन करत बसू नका, जेवढे आलेत तेवढे सही, तुम्ही लक्ष द्या. अशा पद्धतीनं समपृष्ठरज्जू, असमपृष्ठरज्जू, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट आपण पाहिले. आता याच्यामध्ये परत त्याचं क्लासिफिकेशन, तो तक्ता जर पाठ केला, पूर्ण चॅप्टर मग ह्याच्यावरच आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्या सृष्टीमध्ये कोणता प्राणी आहे, टेरोडोफायटामध्ये कोणता आहे, चपट्या क्रमीमध्ये कोणता आहे, मग ती समपृष्ठ मध्ये आहे का असमपृष्ठरज्जू मध्ये. चला, झालं का, लिहिलं का सगळ्यांनी, लिहा बर, फरक स्पष्ट करा, व्यवस्थित लिहा. तुम्ही वाढवून लिहायचे, मी शॉर्ट शॉर्ट लिहिलोय. लिहिलास का बजरंग बली? हा हा, आता काल तर झाली परीक्षा, तपासतोच की, लवकर तपासतो मी, उद्या परवा. बघू. हम्म 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 और मध्ये होत की, हा, तापमान. बर. मीठ.
बरोबर आहेत की. खाल्लं लिहिलं का पाण्याच्या असंगत आचरण, उष्णता व तापमानाचा फरक दिलं होतं बघा इथं तुम्हाला पाठ करायला. और मध्ये बक्कळ टाकलं मला जमल तसं. आणि ज्या वेळा टाइम असेल दोन्ही सोडवायचं. चला ठीक आहे, करू स्वच्छ. आता पुढे जे आहे सांगितले, आता हे कळालं तुम्हाला असमप्रष्ठरज्जू म्हणजे काय आणि समप्रष्ठ. आता असमप्रष्ठरज्जू मध्ये 10 संघ आहेत, त्याचे 10 क्लास केले आहेत, त्याचे वर्ग. हम्म. हा चला जाऊ द्या, लक्ष द्या. काय बोलायला लागला रे, तुम्हाला समजत नाही का? समोर लक्ष द्या. कंप्लीट करा. जाऊ दे, नंबर येईल ना मग. पुन्हा रेकॉर्डिंग काहीतरी अडचण असेल, रेकॉर्डेड बघतील. पाऊस झालाय भरपूर. तू लक्ष दे आता, तुला करमत नाही वाटत आहे का नाही गप्पा मारायला. आता समोर लक्ष द्या. आता असमप्रष्ठरज्जू म्हणजे काय? ज्यांना पाठीचा कणा नाही, परत जे काय श्वसन संस्था नाही असेल तर काय, त्यांना जे कल्ले आहेत, जे श्वसन संस्था किंवा जो स्पायनल कॉर्ड असेल तर युग्मांगे 2 भागामध्ये आहेत, लगटमध्ये भरीव आहेत. परत हृदय कुठं? पाठीमागल्या पृष्ठबाजूला. मग हे असमप्रष्ठरज्जू जे आहेत त्यांचे परत 10 संघामध्ये, फायलम मध्ये, म्हणजेच काय 10 गटामध्ये विभागणी केले, 10 वेगवेगळे वर्ग मांडले त्याचे क्लास. पहिला जो क्लास आहे प्रोटोझोआ, पोरीफेरा म्हणजे रंध्रीय, सिलेंट्राटा किंवा निडारिया. चपट्याक्रमी चपटे असतात, प्लॅनेरिया सारखे. प्लॅनेरिया बघितला का? पाल वगैरे, लिझार्ड पाल चपटी आहे का नाही एका बाजूने अशी, तो एक गट मांडलेला आहे. परत गोलक्रमी, गोल गोल असतात. परत वलय वलय ॲनेलिडा, उग झुरळासारखे. परत संधिपात आर्थ्रोप्रोडा, मातीमध्ये राहणारे. मृदुकाय. परत कंटक चर्मी, म्हणजे काय चामड्याच्या प्रकारचे असतात ते. आणि अर्धसम प्रष्ठरज्जू, हेमिकॉर्डाटा. हे जे आहेत थोडस यांना काय तिकडे मोडतात समप्रष्ठरज्जू मध्ये, काही कॅरेक्टर त्यांचे काय म्हणून त्यांना काय म्हणलंय, हेमी. हेमी म्हणजे काय? हेमिस्फिअर म्हणतो बघा, अर्धगोलार्ध. हेमिस्फिअर म्हणजे काय? अर्धा भाग. तसं ह्यांचे काही कॅरेक्टर काय समप्रष्ठरज्जू सारखे दिसतात, पण यांना कुठं मांडलेलं आहे, यांचं वर्गीकरण कुठं केलं आहे? असमप्रष्ठरज्जू. पण आहेत कसे? समप्रष्ठरज्जू सारखे, अर्ध समप्रष्ठरज्जू आहेत. मग हे 10 गटामध्ये मांडलेलं आहे. आदिजीवी, प्रोटोझोआ बघितले तुम्ही, प्रोटोझोआ, प्रोटिस्टा, प्रोटोझोआ 8वी 9वीला झालेला बघा. जे आपले छोटे छोटे कीटक किंवा हे जे एकपेशी होते, पॅरामेशियम, परत आमिबा सारखे जीव, ते प्रोटोझोआ मध्ये मोडत होते. 8वीला होता बघा, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, प्रोटिस्टा, फंगाय. ते हे झालं. आपण सुरुवातीला जे आपली कोणती चालू आहे आता, पारंपरिक पद्धत आहे, पारंपरिक वर्गीकरणाची पद्धत आहे. मग सुरुवातीला त्यांनी 2 वर्गामध्ये मांडलं, त्याच्या पाठीच्या कण्याच्या आधारावर. हा जो कॉर्ड आहे आपला त्याच्याहून मांडलेला आहे. मग 10 घटक काढले कशामध्ये? असमप्रष्ठरज्जू. आणि समप्रष्ठरज्जूचे पुढे जे आहे मुख्य 3 गटामध्ये मांडलं त्यांची विभागणी. हे समप्रष्ठरज्जूचे आपण वैशिष्ट्ये. प्रष्ठरज्जू नावाचा आधारक असतो श्वसनासाठी, नाक, कल्ले, फुफ्फुसे सगळं आहेत. चेतारज्जू पोकळ आहे, शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. आणि हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. हे मांडलेले आपण. आता प्रष्ठरज्जू हे शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्याच्या शरीरात पृष्ठबाजूस असते. हे बघा, एम्ब्रियो आहे एक एम्ब्रियो म्हणजे काय? पहिल्या स्टेज मधला एक भ्रूण आहे, गर्भ जो असतो का, मग परत ते डेव्हलप झाल्यानंतर त्याचे एम्ब्रियो मोठ्या प्रमाणात सगळे अवयव डेव्हलप होतात ऑर्गन सिस्टीम मध्ये, आणि मग त्याची डिलिव्हरी होते, डिलिव्हर होतो तो. मग हे जे आहे, हे जे दिसायला लागले प्रष्ठरज्जू म्हणजे हा पाठीचा कणा आहे बघा, हे इथं. मग त्याच्यामध्ये हा कणा नसलेला आहे, हा बघा प्रष्ठरज्जू जो आहे हा आहे, हा दिसायला लागलेला. परत चेतारज्जू आहे, नर्व कॉर्ड. परत हे स्नायू आहेत मग आतमध्ये, हे तोंड आहे, कल्ले आहेत, नाक आहे, गुदद्वार आहे, शेपटी वगैरे आहे. अशा पद्धतीचं प्रष्ठरज्जू किंवा समप्रष्ठरज्जूचं वर्गीकरण आहे.
मग ह्या प्राण्यामध्ये मग माणूस सुद्धा आपला समपृष्ठरज्जूमध्ये आलेला आहे. मग पुढे जे आहे याचं वर्गीकरण केलेलं आहे कशाचं असमपृष्ठरज्जूचे 10 गटामध्ये 10 त्याचे वेगळे वर्ग मांडले. प्रोटोझोआ, फेरिफेरा, सिलेट्राटा, स्केलमेंथिस, प्लॅटीहेल्मिंथिस, अॅनोलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॉनॉमॉर्डाटा, हेमिकॉर्डाटा तिथपर्यंत मांडलेला आहे. आता पुढे जे आहे समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केला आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असं आहे. आणि समपृष्ठरज्जू प्राणी संघाची परत विभागणी त्याचे उपसंघ त्याचं जे किंगडम आहे सब किंगडम पुढे त्याचे उपविभाग किती केले आहेत 3 उपसंघामध्ये केले आहेत. पहिला जो आहे युरोकॉर्डेटा, सॅफेलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा 3 मध्ये. परत वर्टिब्रेटा हा जो आहे त्याचे परत 6 गटामध्ये केलेले आहे 6 क्लास केलेले त्याचे 6 वर्ग. त्याच्यामध्ये जे आहे चक्रमुखी, सायक्लोस्टोमॅटा, परत मत्स्य म्हणजे माशाच्या वर्गामधले सगळेच आले मग त्याच्यामध्ये लंगफिश, मोठे मासे, छोटे मासे, गप्पी मासे सगळेच आले. उभयचर अँफिबिया बेडकासारखे दोन्हीकडे राहणारे अँफिबियन, सरीसर्प रेप्टाइल्स सरपटणारे प्राणी, परत पक्षी आले सगळे बर्ड आले यूज मध्ये. आणि इकडं सस्तन मॅमेलिया म्हणजे काय जन्माला डायरेक्ट येणारे सस्तन प्राणी. अशा पद्धतीचं अगोदर हे लक्षात ठेवायचं चॅप्टर ह्याच्यावरती आता पूर्ण हे जे वर्गीकरण एक वेळ आलं होतं पारंपरिक पद्धतीचे वर्गीकरण एक चार्ट होता फ्लो चार्ट त्याचा तो काढा म्हणून आलेलं होतं. मग ते 2-3 मार्काला होता बघा. पहिल्या सुरू जे आहे सुरुवातीला काय करायचं आपली जी प्राणी सृष्टी आहे त्याची 2 सृष्टी. पहिली सृष्टी काय राहणार आहे असमपृष्ठरज्जू, इकडे असेल समपृष्ठरज्जू. मग त्याच्या खाली परत असमपृष्ठरज्जू मध्ये 10 गट 10 क्लास आणि इकडे जे आहे समपृष्ठरज्जू मध्ये 3 गट. 3 गट हे आहेत बघा 3 गट आपला युरोकॉर्डेटा, सॅफेलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. परत वर्टिब्रेटा अगेन क्लासिफाईड इनटू 6 टाईप. परत त्याचे 6 क्लास केले आहेत. सायक्लोस्टोमॅटा चक्रमुखी, मत्स्य सगळे मासे याच्यामध्ये पीसेस, परत अँफिबिया बेडकासारखे, सरीसर्प सरपटणारे प्राणी, पक्षी सगळे अंड्यातून जन्माला येणारे आणि डायरेक्ट जन्माला येणारे सस्तन प्राणी. अशा पद्धतीचं 6 प्रमाणे हा चार्ट आहे बघा खाली. सगळ्यांनी चार्ट काढायच्या. या चार्ट वरती चॅप्टर आपला परत डिटेल मध्ये कोणतं कशामध्ये लिहा. मग उभं काढताय का तुम्ही असं सोपं पडतंय काढा. चला 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 हा चार्ट काढा. चार्ट वरतीच परत पूर्ण चॅप्टर अवलंबून आहे आपला. आणि हे प्रश्न आलेला आहे प्राणी सृष्टीचे प्रचलित म्हणजे काय पूर्वीपासून पारंपरिक. आता मॉडर्न बघायच्या पुन्हा नंतर याच्या हे अगोदर मांडलेलं आहे मेन क्लासिफिकेशन. चला लिहा सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. समृद्धी लिहायला लागलीस का? बघा तुम्हाला जसं सोय पडेल असं सुद्धा लिहू शकता. अगोदर काय प्राणी सृष्टी करा असंच लिहावं असं का नाही कॉपी पेस्ट तुम्हाला जसं शक्य होईल असं सुद्धा लिहू शकता. हे प्राणी सृष्टी शॉर्ट मध्ये द्यायला लागलो मी. परत काय करायचं याचं 2 असे करायचं तुम्हाला जसं जमल तसं. प्राणी सृष्टीच्या परत 2 उपसृष्टी. इकडे काय करायचं असमपृष्ठरज्जू आणि इकडं समपृष्ठरज्जू. परत असम मध्ये जे काय सगळे 10 आहेत ते इथं लिहून टाकायचे. आणि समपृष्ठी रज्जू मध्ये जे आहेत समपृष्ठरज्जू त्याच्यामध्ये सुरुवातीचे 3 लिहायचं. हे बघा 1 2 3 आणि मग पुन्हा वर्टेब्रेटा मधले परत त्याचे 6. असं सोपं जाते वाटायला लागले मला. ट्री ट्री डायग्राम आहे का नाही. प्राणीसृष्टी त्याचे 2, एकाचे असमचे 10 लगट, परत समपृष्ठरज्जूचे 3 आणि परत तिसऱ्याचे पुन्हा हे बघा तिसऱ्या वर्टिब्रेटाचे पुन्हा 6 आहेत. बघा ऍज कॅन ऍज पॉसिबल तुम्हाला जसं शक्य आहे जसं सोपं मच इझियर वाटतंय सोपं जातंय तसं करा काही हरकत नाही.
याचे जे नाव आहेत अवघडच बघा, लक्षात राहा. आणि बोलण्यासाठी सुद्धा स्पष्ट, ज्यांची जीभ वळत नाही, युरोकॉर्डाटा, सॅफेलोकॉर्डेटा, वर्टेब्रेटा, उच्चाराला सुद्धा अवघड आहे ते, आहेत का नाही? त्याच्यामुळे परत परत सराव करा, पाठ करा. झालं कंप्लीट. चला पुढे जाऊया आता. झालं नाही अजून? चला करा. समृद्धी लईच फास्ट लिहा, लिहिते का उगा कंप्लीट कंप्लीट म्हणते, प्रत्येक वेळा तिचं कंप्लीटच राहते. सेमीचे मुलं शांत बसा रे. मोर्या शांत बस. तुझाच आवाज येऊ लागला बुवा. आता उद्या जे आहे तुम्हाला हे तक्ता फ्लो चार्ट ह्याला रिव्हिजनला देतो, तिथे सांगायचं जमतंय का? प्राणीसृष्टी सगळे 10 पाठ करा. त्याच्यामधले असमपृष्ठरज्जू मधले 10 आणि समपृष्ठरज्जू मधले 3 आणि परत त्याचे 6 वर्टेब्रेटाचे 6, असे इकडले 10 तिकडले 9 असं पाठ करत चला. कोणत्यामध्ये कोणता वर्ग आहे? सावरायला काय झालं एवढं लवकर? आहे की टाइम अजून? हा, लईच गडबड झाली. गडबड गोंधळ करू नका. हा चला. कसं चॅप्टर संपायचं, कसं सिलेबस संपायचं, मोठा आहे तर चॅप्टर अतिशय. आता हे जे पाहिले आपण प्राणीसृष्टीचं जे प्रचलित वर्गीकरण, प्रचलित म्हणजे पूर्वीपासून फार पूर्वी केलेलं, परत त्याच्यामध्ये जसं जसं दिवस ओलांडले, जसं काळ बदलत गेला, तसं पुढे जे आहे विट्याकर, रॉबर्ट हार्डिंग विट्याकर म्हणून होतं तुम्हाला 8वीला, त्यांनी काय केले 5 किंगडम सिस्टीम मेथड दिली पंचसृष्टीचे वर्गीकरण. त्यांनी जे आहे प्राणी सृष्टी, वनस्पती सृष्टी, प्रोटिस्टा, त्यांनी काय केलं याच्यामध्ये बदल बघा. हे जे पूर्वीचं वर्गीकरण होतं, हे जे आपले विट्याकर आहेत, विट्याकर यांनी काय केलेलं आहे, हे जे आपलं वर्गीकरण होतं त्यांनी याच्यामध्ये काय केलं, एक सेपरेटच वर्ग मांडला. कोणता? हे सगळे मल्टीसेल्युलर जे अॅनिमल होते ते सगळे प्राणी सृष्टीमध्ये टाकले, आणि जे युनिसेल्युलर आहेत, एक पेशी आहेत, हा येतं का लक्षामध्ये, त्याच्यामध्ये एकामध्ये सेपरेटच करून टाकले त्यांनी, फक्त बहुपेशी. जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्याने प्राणी सृष्टीमध्ये टाकले, आणि या पद्धतीचे प्राण्याचे वर्गीकरण करताना शरीराचे काही काय कोणत्या आधारावरती आता परत त्यांनी केलेलं आहे. आता हे झालं आपलं कशावरती, त्यांच्या पाठीच्या कण्याहून केलेलं होतं. आता पुढे जे आपले रॉबर्ट हार्डिंग विट्याकर आहेत, मॉडर्न मेथडनं केली. आता आता पुढे जसं जसं काळ गेला तसं त्याच्यामध्ये विकास होत गेला, काही थेऱ्या मांडल्या गेल्या, आणि त्याच्यामध्ये चेंजेस पुढच्या वर्जनला जसं राहतं का त्या पद्धतीनं व्हायला लागलेला. मग ह्यांनी काय केलं, त्यांची काही क्रायटेरिया मांडली. त्यांनी काय केलं, या पद्धतीमध्ये प्राण्याचे वर्गीकरण करताना त्यांनी बॉडीचं जे ऑर्गनायझेशन आहे ते कशा पद्धतीचं आहे, शरीराची सममिती, सममिती म्हणजे काय, सममिती म्हणजे काय, आपण जर शरीर जे आहे 2 समान भागामध्ये विभागलेलं आहे का, आपलं जर शरीर तर समान 2 भाग होतेत का. परत पुढे देह, बॉडी कॅव्हिटी, त्याची कॅव्हिटी जी आहे आतमध्ये पोकळ आहे का कशी आहे, त्याच्याहून काही वर्गीकरण केलं. आणि जननस्तर, जर्मिनियल लेयर्स, जन्मण्याचे एम्ब्रियो वगैरे आहेत कशा पद्धतीची लेअर आहेत. आणि खंडीभवन, सेगमेंटेशन, प्लॅनेरिया सारखे खंडीभवन, 2 विभागामध्ये सेगमेंट विभागलं, परत रिजनरेट होत होते बघा, त्या पद्धतीचं. हा, सायक्लोन, प्लॅनेरिया सारखे जे जीव आहेत त्यांचा एक गट केलेला, त्यांचं जे क्लासिफिकेशन केलंय असे जे आहेत. मग हे जे काही क्रायटेरिया वापरले आहेत, आधार काय तर घ्यावा लागेल की त्यांचा,
कशाहून आपण वर्गीकरण करतो, काहीतरी बेस माहिती पाहिजे का नाही त्याच्याविषयी, त्याचं काय गुणधर्म आहेत त्यांची. मग हा जो उद्या आपण काय करूया याच्याविषयी जे काही वर्गीकरणाची पद्धती आहेत. आता बघा इथं जे आहे, एक पेशीय सजीवाचे शरीर एकाच पेशीपासून तयार झालेलं, सगळं काम एकाच पेशीच्या मदतीने होणार आहे. अमिबा जो आहे शिस्ट बनवतो, पुटी बनवतो आणि काय करतो, त्याला अन्न पाणी ज्या वेळेला भेटत नाही आतमधलंच वापरत असतो फेवरेबल कंडिशन मध्ये. हे झाले बघा आपल्याला सेक्स्युअल रिप्रोडक्शन. तिसरा पाठ होता की त्याच्यामधलेच आहे. पॅरामेशियम सुद्धा काय करतो, त्याच्यामध्ये झालाय. अमिबा काय करतात, हे जे विभाजन होणार आहे त्यांच्यामध्ये ते फेवरेबल कंडिशनला, कंडिशन जर चांगली नसेल तर काय करतात, एक पुटी बनवते, शिस्ट बनवतं आणि त्याच्यामध्येच राहतंय त्यानं घर करून. आणि ज्या वेळा कंडिशन चांगली झाली ते बाहेर पडत असते, आतमधलं अन्न वापरतं, सगळी एका पेशीनं बनतंय. आणि परत जे आहे त्याचं जो शेप कसा इरेग्युलर आहे एकच पेशी असल्यामुळं, आणि त्यानं काय करायला लागलाय, परत हे जे छोट्या छोट्या भागामध्ये त्याची बायनरी फिजन दाखवत होतं आणि द्विविभाजन त्यांचं होत होतं. पॅरामेशियम सुद्धा तसाच करायला लागलाय. आडवे द्विभाजन उभे ह्याच्यामध्ये होतं बघा, आपण पाहिलं होतं सुरुवातीला, पाठीमागलं विसरू नका. हे जे हा जो जीव द्रव्य स्तर हा ग्रेड त्यानं मांडलेला आहे. कसा आहे त्याचं जे स्ट्रक्चर कसं आहे, आतमध्ये एक पेशीच आहे, मग सगळे काम जे जीवद्रव्य आहे आतमधलं कशा पद्धतीनं कामकाज चालतंय त्याच्यावरून एक गट मांडलेला आहे. अशा पद्धतीचं ते वर्गीकरण आहेत. उद्या जे आहेत काय घटक कन्सिडर केले आहेत, आधार काय मांडलेला आहे वर्गीकरणाचा, ते आता उद्या ते मुद्दे आपण 4-5 मुद्दे आहेत ते अभ्यास. उद्या येताना होमवर्क जे आहे तुम्हाला चार्ट पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायच्या, सांगायचं रिव्हिजनला तुम्ही. आणि तुम्ही जे आहे तुम्ही सुद्धा पाठ करून ठेवा, सांगा, एका पाठ करूनच ठेवा. प्राणीसृष्टीमधले असंप्रष्टरज्जू, संप्रष्टरज्जू, असंप्रष्टरज्जूचे 10 हेमिकॉर्डाटा पर्यंत, इकडे जे आहेत वर्टेब्रेटचे ते 6 तिथपर्यंत तुम्ही हे 9 हे 10 19 नावं पाठ करा बघा. अतिशय अवघड नाव आहेत, लक्षात ठेवा, परत समजून सांगा डिटेलमध्ये, त्याच्यावरती चॅप्टर आहे पूर्ण. आलं का लक्षात सगळ्यांना? बाय, चला, ओके. झालाय का रे टाइम? झालाय, ठीक आहे, चला.